नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आज आपण एका स्वामी समर्थांच्या पिक्चर विषयी विश्लेषण करणार आहोत. आत्ताच नवीन चित्रपट जो आलेला आहे, मला वाटतंय प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट काढलेला आहे. देऊळ बंद 2 किंवा देऊळ बंद मराठीमध्ये 2 असा अंक आपण वापरू शकतो. कारण देऊळ बंद हा पहिला पण एक चित्रपट आला होता, आता त्याने दुसरा काढलेला आहे, त्यामुळे देऊळ बंद 2. आणि हे दोन्हीही चित्रपट स्वामी समर्थांच्यावरती आधारित आहेत. आपल्या अक्कलकोटचे स्वामी समर्थ. आता यामध्ये काल्पनिक कथा जरी असल्या तरी सुद्धा या दोन्हीही चित्रपटामधून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांना तो भावलेला आहे. लोकांनी हे दोन्हीही चित्रपट अक्षरशः डोक्यावरती घेतलेले आहेत. देऊळ बंद 2 हा चित्रपट सुद्धा आता खूप चांगला चाललेला आहे. याविषयी मला न बोलता मला एक दुसराच विषय मांडायचा आहे की आज इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इथं काही लोकांचे असे व्हिडिओ येऊ लागले की देऊळ बंद चित्रपट कसा चुकीचा आहे, यामध्ये हे कसं चुकीचं दाखवलेलं आहे, त्यामध्ये ते कसं चुकीचं दाखवलेलं आहे, स्वामी समर्थांचा अपमान कसा झालेला आहे किंवा स्वामी समर्थ कसे चुकीच्या दिशेने दाखवले आहेत. असे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी व्हिडिओ आली, मी ती पाहिली. आणि तो त्यांचा अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाचा अधिकार आहे. जसा मला आहे तसा त्यांना आहे. परंतु ज्या वेळेला ही व्हिडिओ पाहिली त्यावेळेला आपलीच मराठी माणसं होती, कोणी बाहेरचा नव्हता, हिंदी भाषिक किंवा बाहेरल्या राज्यातला. ही आपलीच माणसं, आपल्याच मातीतली माणसं होती. आणि याचे 2 पैलू आहेत त्या चित्रपटाचे. पहिला विषय आहे की आपल्या मराठी सिनेमा गाजतोय, याचा दिग्दर्शक आपला मराठी माणूस आहे. मराठी चित्रपटांना चांगले दिवस येऊ लागलेले आहेत, लोक ते पाहू लागलेत, ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये जे आरोप केले जात आहेत की स्वामी समर्थांचा अपमान झाला किंवा हे वगैरे 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 असे काही व्हिडिओ टाकले जातात, यांना मी हा एक प्रश्न विचारू इच्छितोय. हा जो प्रवीण तरडे आहे, हा स्वामी समर्थांचा भक्त आहे आणि त्यांच्या प्रेमापोटी करोडो रुपये खर्च करून याने हे 2 चित्रपट काढलेले आहेत. आता तो त्यांचा इतका निस्सीम भक्त आहे, तर तो करोडो रुपये घालून काय त्यांचा अपमान करण्यासाठी चित्रपट काढेल का? अपमान करण्यासाठी त्यांनी चित्रपट काढला का? हे कदापिही होणार नाही. एखादा चित्रपट बनून झाल्यानंतर तो चित्रपट पाहणारे लोक लाखो असतात आणि त्या चित्रपटाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो किंवा त्याची समीक्षा करण्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा असतो. तर प्रश्न असा आहे की हे तर नक्कीच आहे की या दिग्दर्शकानं हा पिक्चर स्वामींच्या प्रेमापोटी काढलेला आहे आणि झोपेमध्ये देखील हा मनुष्य स्वामींचा अपमान करेल हे कदापि शक्य नाहीये. त्यामुळे ही बाजू तुमची चुकीची आहे. चित्रपटाला रंजक करत असताना किंवा त्याला काही काल्पनिक कथा देत असताना थोडंसं 19-20 पाठीमागं पुढे होऊ शकतं, परंतु त्याचा अर्थ आपण पॉझिटिव्ह घ्यायचा असतो. पहिला विषय मी सर्वांनाच विचारतोय, म्हणजे या चित्रपटाच्या विरुद्ध ज्यांनी व्हिडिओ टाकले त्यांनाच नाही विचारत, प्रत्येकाला विचारतोय किंवा प्रत्येक हिंदूला हा प्रश्न विचारतोय. मला सांगा, बॉलिवूडमध्ये हिंदू देवी देवतांचा जाणीवपूर्वक अपमान केलेला आहे आणि ही परंपरा कितीतरी वर्षापासून चालत आलेली आहे. याच्या विरुद्ध तुम्ही कधी आवाज उठवला का? आपल्या देवी देवतांचा किती मोठा अपमान या चित्रपटांच्या मधून केलाय, पाहिलंय तुम्ही. जाणून बुजून षडयंत्र करून हे केलेलं आहे. आणि अशा वेळेला आपल्याला एकही हिंदू याच्या विरुद्ध आवाज उठवत नाही, हे चित्रपट बंद पाडत नाही.
त्यावेळेला तुम्ही होता का तिथं? नव्हता. राहिला विषय स्वामी समर्थांचा. स्वामी समर्थांच्या विरोधात काही लोकांनी भाषणं केलेली आहेत. त्यात अतिशय गलिच्छ अपशब्द वापरलेले आहेत. काही लोक जाणून बुजून व्हिडिओ बनवत आहेत स्वामी समर्थांचा अपमान करण्यासाठी. त्यावेळेला तुम्ही कुठं होता? त्यावेळेला तुम्ही कधीच बोलला नाही. आज सुद्धा आपल्या समाजामध्ये हिंदू धर्माचं खच्चीकरण करण्यासाठी अनेक षडयंत्र चालू आहेत. याविषयी तुम्ही कधीच बोलला नाही. आणि एक व्यक्ती, एक मराठी मनुष्य स्वामी समर्थांच्या प्रेमापोटी चित्रपट बनवतोय, तर आपण सर्वजण ज्ञान द्यायला लागलो. मला सांगा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आदर्शांची कमतरता नाहीये. किती किती महान साधू संत अवतारी पुरुष आपल्यामध्ये होऊन गेलेत. येऊ दे ना चांगले चांगले चित्रपट, बाळूमामांचे येऊ दे, साईबाबांचे येऊ दे, गजानन महाराजांचे येऊ दे, स्वामी समर्थांचे येऊ दे, तुमच्या गगनगिरी महाराज, असे किती लोक आहेत, साधू संत आहेत. त्यांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कळेल. त्यांच्या जीवन चरित्राच्या आधारावरती पिक्चर येऊ दे, मालिका येऊ दे. आता मालिका आहेत चालू. आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे, सपोर्ट दिला पाहिजे. उलट आपण सर्वांनी, आपले मित्रमंडळी, घरातील सर्व लोकांनी हे चित्रपट पाहिले पाहिजेत. आपल्या मायबोलीतले चित्रपट आहेत, आपल्या धर्मातील साधू संतांचे चित्रपट आहेत. हे आपण हिट केले पाहिजेत, मोठे केले पाहिजेत, सपोर्ट केला पाहिजे. ज्या चित्रपटामध्ये आपल्या देवी देवतांचा जाणीवपूर्वक अपमान केलेला आहे, त्या चित्रपटांचा बहिष्कार केला पाहिजे, त्याविरुद्ध बोललं पाहिजे. आज सुद्धा आपल्या समाजामध्ये आता जे काही चालू आहे, आता हे बोलणार नाही मी, काही दिवसांनी नक्की सांगेन तुम्हाला. हे जे खच्चीकरण चालू आहे, देवी देवतांचा जाणून बुजून अपमान केला जातोय. फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, तिथं अशी काही ॲनिमेशन टाईप व्हिडिओ बनवून आपले देवी देवतांचा अपमान केला जातोय. ते तुम्ही पाहताय, अनेक मूर्ख लोक त्याला लाईक करतायत. तिथं आपण नाही बोलत. आणि एका व्यक्तीनं चांगला प्रयत्न केलाय, तर तिथं आपण लगेच चुका दाखवायला चाललोय. आता चुकाच दाखवायच्या म्हणलं तर चंद्रावरती सुद्धा डाग आपण दाखवतोयच की. चंद्रावरती सुद्धा डाग दिसतोय. माझ्या चेहऱ्यावर काय दिसतंय बोलल्याबरोबर तुम्ही म्हणाल इथं लाल ठिपका दिसतोय. एवढा मोठा चेहरा नाही दिसला, पण हे फक्त दिसलं. तर चुका दिसतात, परंतु त्या खरोखर केलेत का त्या व्यक्तीनं, किंवा त्याच्या पाठीमागचा त्या व्यक्तीचा उद्देश काय आहे? श्रद्धेनं, विश्वासानं जे केलंय, आणि आज असे चित्रपट येतात त्यावेळेला त्या देवी देवतेचे जे भक्त असतात त्यांना अभिमान वाटतो, आनंद होतो. स्वामी समर्थांचे सुद्धा लाखो करोडो भक्त आहेत, त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि एक हिंदू म्हणून आता अनेक लोक म्हणतील की तुम्ही काळेश्वरीचे भक्त आहात, नवनाथांचे भक्त आहेत, शिवशंभोचे भक्त आहात, आणि स्वामी समर्थांचा विषय कशाला काढलाय? तर तुम्हाला मी हात जोडून सांगतो, माझी भक्ती करण्याची पद्धत कुंठित नाही. माझ्या गुरूंनी मला शिकवलंय, ईश्वर एकच आहे आणि तो विविध अवतारांनी आपल्या समोर येतोय. त्यामुळं माझ्यासाठी देवी देवतांच्या मध्ये भेदभाव नाहीये. मी सर्वांना समानच मानतो. मला माझी जी श्रद्धा आहे ती तुम्हाला कदाचित अंधश्रद्धा वाटेल, आणि तुमची जी श्रद्धा आहे ती मला कदाचित अंधश्रद्धा वाटेल. हा विचारांचा भेद आहे. स्वामी समर्थांचा माझ्या जीवनामध्ये आलेला अनुभव, एकदा अशाच एका कठीण प्रसंगात होतो, आणि रात्रीचं त्या ठिकाणी राहिलो होतो, आणि माझी 4 व्हीलर त्या घराच्या पुढे लावली होती. 4 व्हीलरला कदाचित धोका होता, आणि मी असंच मध्यरात्री खिडकी उघडून बाहेर पाहत होतो की आपली 4 व्हीलर व्यवस्थित आहे का. आणि तिथं त्या खिडकीतून मला डायरेक्ट असं जाणवलं, दिसलं, भ्रम नाही, जागेपणी बघतोय मी खिडकीतून, ड्रायव्हर सीटवरती, माझ्या गाडीच्या ड्रायव्हर सीटवरती स्वामी समर्थ बसले आहेत. आता हे ज्यावेळेस मी बोलेन त्यावेळेला जे श्रद्धाळू असतील ते मान्य करतील, बाकीचे म्हणतील अंधश्रद्धा पसरताय. यासाठी नाही करत मी, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, तुम्ही मानायची गरज नाही आहे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळं मला यातून संदेश एकच द्यायचा आहे, चांगल्या गोष्टींना सपोर्ट द्या,
हे होऊ द्या. आपले जे पूर्वीपासून अनेक वेळेला जाणीवपूर्वक आपला इतिहास लपवून ठेवलेला आहे, जाणीवपूर्वक आपल्या साधू संतांना बदनाम करण्याची षडयंत्र चालू आहेत. आणि यात जर आपणच हे असं केलं तर याला अर्थ नाही आहे. माझ्या कोणत्याही वाक्याचा तुम्हाला राग आला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा सांगण्याचा उद्देश एकच प्रामाणिक होता की स्वामी समर्थांचा कोणी अपमान करू शकत नाही. हा, स्वामी समर्थांच्या भक्तांच्या भावना दुखवल्या जाऊ शकतात, शिवशंकराच्या भक्तांच्या भावना दुखवल्या जाऊ शकतात, परंतु प्रत्यक्षात ईश्वराचा अपमान करायला कोणी जन्माला आलेला नाहीये. सूर्यावरती तुम्ही कितीही थुंकला तरी सूर्यापर्यंत पोहोचणार आहे थोडंच. तर असं नाहीये. हा चित्रपट, मी या चित्रपटाचं प्रमोशन करायला आलेलो नाहीये. मला एकच सांगायचं की याच्या पाठीमागची भावना जर आपल्या अशाच राहिल्या, आपल्यामध्ये जर मतभेद राहिले, आपल्यामध्ये जर भांडणं होत राहिली, तर मग या गोष्टी अवघड होतील. तर भक्ती मार्गामध्ये आपण एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे, एकमेकाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शेवटी मोठा झाला तर आपला धर्मच होणार आहे आणि बेइज्जत झाला तरी आपला धर्म होणार आहे. आपल्या धर्मातील अंधश्रद्धा आपल्याला दूर करायचेच आहेत. त्यामुळे आपली मान खाली नाही गेली पाहिजे. कोणी काय भोंदूगिरी करत असेल तर ते पण आपल्याला उघड करायचे, परंतु श्रद्धेला सपोर्ट करायचा आहे. आणि जर श्रद्धेला सपोर्ट नाही केला तर आपल्या धर्माचा झेंडा हातात घ्यायला कोण उरणार नाही. श्रद्धेला सपोर्ट करावाच लागेल. पुन्हा एकदा सांगतोय की चुका काढण्यापेक्षा एखाद्या त्या पाठीमागचा दृष्टिकोन पहा. त्या दिग्दर्शकाचा दृष्टिकोन खूप चांगला आहे, श्रद्धेभक्तीपोटी केलेला आहे, पिक्चर चांगला आहे. काय चुकलं असेल माझं, कोणाला काय मनाला लागलं असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. जय आदिशक्ती.